मुंबई महापालिकेच्या निवडणुका त्यासोबतच राज्यभरातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार हे अजूनही निश्चित नाही आणि त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक नवीन संकल्पना आणलेली आहे प्रति महापालिका सभागृहाची। ही नेमकी संकल्पना काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे आहेत। एक नाविन्यपूर्ण खरं तर ही संकल्पना आहे की तुम्ही महापालिका तशी तयार करणार, प्रति महापौर बसवणार आणि लोकांचे प्रश्न सोडवणार। काय नेमकी आधी संकल्पना आहे थोडं? हे बघा, मुळात असं झालंय वेदांतजी की गेले 3 वर्ष आणि काही महापालिकांमध्ये तर ऑलमोस्ट 5 वर्ष होत आलेली आहे, तिथे महापालिकाच अस्तित्वात नाही। आपण जेव्हा म्हणतो की महापालिका कशी चालते, तर महापालिकाची ही 2 चाकं मानली जातात, याच्यावर महापालिका चालते। एक आहे प्रशासन, एक आहे लोकप्रतिनिधी। आता गेल्या 3 वर्षात एक चाक पूर्णपणे पंक्चर झालंय, वाट लागली त्या चाकाची, तो चाकच नाहीये आणि एकाच चाकावर महापालिका चालवण्याचा प्रयत्न करते आणि एका चाकावर जर गाडी चालली तर गाडी पलटते ती गाडी, तशी पलटायची परिस्थिती आली। तर ती गाडी रुळावर आणण्यासाठी आम्ही असा विचार केला की लोकांच्या ज्या समस्या आहेत, ज्या जनरली महापालिका सभागृहात मांडल्या जातात, जेव्हा ते अस्तित्वावर असतं तेव्हा नगरसेवक मांडतात, मग वेगवेगळे विषय असतील, मग पाण्याचा विषय असेल, नालेसफाईचा विषय असेल, रस्त्यांचा विषय, ह्या विषयांवर कुठेही चर्चा व्हायला कुठलाही एक प्लॅटफॉर्म नाहीये। मुंबईतल्या अनेक नागरिकांना ह्याच्यावर बोलायचं आहे आणि फेक प्रॉब्लेमवर बोलायला तर लोक कंटाळलेत। कबरी, कमार, काय कमाल नाही का नाव त्याचं, कामरा, या सगळ्या गोष्टींवर बोलायला लोक कंटाळले। लोक म्हणतात की माझ्या प्रश्नांचं काय? तर ह्या सगळ्या दृष्टीने एक प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा म्हणून ही प्रतिसभागृहाची कल्पना आम्ही मांडतोय। याच्यामध्ये आम्ही सर्व राजकीय पक्ष जे या मुंबईत अस्तित्वात आहेत त्या सगळ्यांना आम्ही पत्र देणार आहोत की त्यांचे 10 प्रतिनिधी ऑल ओव्हर मुंबईतनं त्यांनी या सभागृहात पाठवावे, लोकांचे प्रश्न तिकडे मांडावेत। एनजीओज असतील, त्या एनजीओजना पण आम्ही अप्रोच होतोय, त्यांनी पण त्यांचे प्रतिनिधी ते पाठवावेत। लोकांच्या समस्या तुम्ही सॉल्व्ह करणार? सॉल्व्ह करणार असा माझा दावा नाहीये, आपण पण त्या निदान समस्या मांडल्या तर जाव्यात। सॉल्व्ह करणं हा ही पुढची स्टेप झाली। प्रति महापौर पण त्यात असणार? हो, नक्की। म्हणजे ज्या नागरिकाला महापालिकेच्या प्रश्नांची जाण आहे, मुंबईच्या प्रश्नांची जाण आहे, असा कोणतरी एक सिनियर व्यक्ती आम्ही महापौर म्हणून बसवू तिकडे। तिथे कोणाला नाही, पक्षाचा नसेल, तिथे कोणाला बसवायचं कोणाला नाही याच्या संदर्भातली एक आम्ही काही पत्रकार आणि नागरिकांची अशी एक संयुक्त कमिटी करणार आहोत। ती कमिटी ठरवेल की त्या दिवशीचा महापौर कोण असेल, कुठल्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे। आता आम्ही लोकांकडनं प्रश्न मागवू तर 100 प्रश्न येतील, जास्ती येतील, त्यातले कुठल्या प्रश्नांवर त्या सभागृहात चर्चा झाली पाहिजे। बरं, हे सभागृह स्टेशन नसेल, म्हणजे ते एकाच ठिकाणी होईल असं नाही। पहिले समजा अगदी असं आपण पकडू की छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या इथल्या एखाद्या हॉलमध्ये झालं, तर दुसरं सभागृह कदाचित पार्ल्यात होईल, तिसरं कदाचित घाटकोपरमध्ये होईल, चौथं मुलुंडमध्ये, असंच ठिकठिकाणी आम्ही ती सभागृह मुंबईपासून सुरुवात करणार मग मुंबईतच करणार आहोत। त्यामध्ये असं आहे की तुम्ही म्हणता की इतर पक्षातले प्रतिनिधी सुद्धा येणार, तुम्हाला वाटतं ते येतील? कारण ज्या प्रकारे आरोप प्रत्यारोप होतात, तुमचा पक्ष इतरांवर आरोप प्रत्यारोप करतो, मनसे या सगळ्याचं क्रेडिट घेणार, तर तुम्हाला वाटतं की? नाही, मला तर वाटतं ह्याच्यामध्ये क्रेडिटचा काही विषय नाही आहे। आमचा क्रेडिटचा विषय असताना आम्ही आमचाच महापौर बसवलं असतं आणि आमच्याच लोकांचं सभागृह भरवलं असतं। पण आम्हाला असं वाटतं, प्रामाणिकपणे वाटतं, बघा, पहिला विचार आम्ही मुंबईचा करतो, महाराष्ट्राचा करतो, इथल्या माणसांचा करतो, त्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे। आम्ही पत्र पाठवू, त्यांना वाटलं त्यांनी पाठवावं, नाही वाटलं नाही पाठवावं। कदाचित एखादा इंडिव्हिज्युअल माणूस असेल जो एखाद्या पक्षासाठी काम करतोय, पण त्याच्या पक्षाची भूमिका नसेल की त्यांनी सभागृहात पाठव, पण तो जो माणूस जरी इंडिव्हिज्युअली आमच्याकडे आला तरी आम्ही त्याला अकोमोडेट करून घ्यायला तयार आहोत ना। बरं, नाही, प्रशासक सगळा कारभार चालवते, प्रशासक म्हणजेच राज्य सरकार चालवते, म्हणजे राज्य सरकारच्या विरोधात हे प्रतिसभागृह आहे? नाही, कोणाच्या विरोधात नाही, समस्यांवरच सभागृह आहे। मुळात हा विषय हल्ली काय झालाय, राज्य सरकारकडनं सोडवले जात नाही। एखादं वाक्य बोललो तर हे कोणाच्या बाजूने आहे का कोणाच्या बरोबर आहे असं जज करण्याचा एक प्रयत्न चालू आहे। मला असं वाटतं तसं जज न करता समस्या काय आहे आणि त्याच्यावर उपाययोजना काय असली पाहिजे, या 2 गोष्टींवर हे सभागृह असेल। यासाठी आम्ही सन्माननीय आयुक्त युडी डिपार्टमेंट यांना सुद्धा पत्र देणार आहोत की त्यांनी त्यांचा प्रतिनिधी लोकां जेव्हा प्रश्न मांडतील तेव्हा त्याला उत्तर देणंही गरजेचं आहे। तर त्यांना जर उत्तर द्यायची इच्छा असेल तर त्यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवावा, त्यांचा प्रतिनिधी उत्तर देईल त्या सभागृहात। विरोधक असं म्हणतायत की
हे सरकार महापालिका निवडणुका घ्यायला घाबरतंय. बघा असं आता ते घाबरतंय का कोर्ट त्यांना देत नाही का, हा सगळा एक कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम आहे. पण जोपर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीत, पण तुम्हाला काय वाटतं, घाबरतंय? मला त्या गोष्टीत आता पडायचं नाहीये ह्याच्यासाठी, कारण तो विषय डायव्हर्ट होतो मग आरोप प्रत्यारोप करून. माझं म्हणणं आहे की समस्यांवर चर्चा झाली पाहिजे का, लोकांच्या मनात काय आहे तर झाली पाहिजे. कोणावर तरी आरोप करून त्या समस्यांवर चर्चा होणार असेल तर आत्ता मला सांगा, मी 10 लोकांवर आरोप करतो, पण त्यांनी साध्य काही होणार नाही. समस्यांवर चर्चा झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांना पत्र लिहिणार आहोत. ज्यांना वाटतं खरोखर मुंबईच्या समस्यावर चर्चा झाली पाहिजे ते त्यांचे प्रतिनिधी पाठवतील किंवा येतील, स्वतः येतील. आणि बरेच आज मी जेव्हा ट्विटरवर टाकलंय, अनेक लोकांचं आहे की कधी चालू करणार आहात, आम्हाला यायचंय, आम्हाला बोलायचंय. अनेक NGOंचा पण मला फोन आला या माध्यमात. त्यामुळे लोकांना वाटतंय की खऱ्या प्रश्नांवर कोणीतरी काहीतरी काम केलं पाहिजे, आणि कोणीतरी मग काम करणार म्हणजे आपणच केलं पाहिजे. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. राज ठाकरेंचा भाषण झालं पाडवा मेळाव्याला, त्यानंतर 1-2 प्रश्न अनुत्तरित राहिले. म्हणजे पाठिंबा, ते असं म्हणतात की जर आमचं ऐकलं किंवा मराठी माणसांचे मुद्दे घेतले तर आम्ही फडणवीसांना म्हणजेच भाजपला पाठिंबा देऊ. तर तो पाठिंबा देणं म्हणजे तुम्ही महायुतीसोबत असणं आहे का? आणि दुसरी गोष्ट, तुम्ही त्याला पूर्णपणे विरोधात्मक भूमिका घेताना त्या दिवशी पाहायला मिळाले. तुम्ही आशिष शेलारांवर थेट कविता केली आणि टीका केली. मुळात असं आहे की पाठिंबा हा व्यक्तीला नसतो, भूमिकेला असतो. जर सरकारची भूमिका ही मराठी माणसाच्या हिताची असेल, निश्चितपणे त्या भूमिकेला आम्ही पाठिंबा देऊ. हा काही कुठल्या पक्षाला पाठिंबा नाहीये, हा भूमिकेंवर पाठिंबा आहे. जर भविष्यात काय म्हणजे तुम्हाला सांगतो, भविष्यात काय निवडणुका एकत्र लढायची की नाही लढायचा हा आत्ता विषयच नाहीये. आत्ता काय कुठली निवडणूक लागली आहे का की या विषयावर चर्चा करायला आहे? जेव्हा लागेल तेव्हा बघू. तेव्हा सुद्धा मराठी माणसांना पाठिंबा उभे राहिले तर मग महायुतीसोबत असणार. आम्ही जर भूमिका मराठी माणसाच्या हिताची असेल तर त्या भूमिकेला पाठिंबा देऊ. बाकी निवडणुका कशा पद्धतीने लढायच्यात ह्याचं गणित आणि याचं गणित हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, आणि त्यावेळेचा निर्णय जो राजसाहेबांना योग्य वाटेल त्याप्रमाणे आम्ही घेऊ. पण फडणवीसांना एककडे पाठिंबा देतात, तुम्ही आशिष शेलारांवर टीका करताय. नाही, हे बघा कसं आहे, आशिष शेलारांवर काय वैयक्तिक किंवा माझी काय वैयक्तिक दुश्मनी नाही आहे त्यांच्याबरोबर, माझा काय वैयक्तिक वैर नाही आहे त्यांच्याबरोबर. पण ज्या पद्धतीने ते सन्मान्य राजसाहेबांवर वैयक्तिक टीका करत होते, बघा कसं आहे, एखाद्या पॉलिसीच्या अनुषंगाने एखादा विचार पटला नाही म्हणून वैचारिक तुम्ही टीका करताय, समजू शकतो. पण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर वैयक्तिक टीका करता तर तुमच्यावरही वैयक्तिक टीका होऊ शकते. हा फक्त मेसेज होता, तो द्यायचा होता, तो दिला. याच्यानंतर आमच्या दृष्टीने तरी विषय संपलाय. त्यामुळे हे होते मनसे नेते संदीप देशपांडे. त्यांनी विस्तृतपणे जी संकल्पना आहे प्रति महापालिका सभागृहाची ती सांगितली. शिवाय जे काही कन्फ्युजन क्रिएट झालं त्या संदर्भात सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण दिले. कॅमेरामन विनय राजभरसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.